नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केलीत, आज लवकर केलीत. देवपूजा वगैरे झालीत, सगळं झालं आहे. आता आपल्या झाडाला 2 फुलं आहेत, ते तोडून देवाला वाहणार आहेत. सगळं झालं आहे. आणि आज लवकर मी किचनमध्ये पण सुरुवात केलीत. का तर दुसरे मग जेवणाला उशीर झाला तर यश खूप उशिरा येतो जेवायला. म्हटलं लवकर बनवून ठेवतो, पटकन लवकर फोन करेल त्याला, म्हणून पहिले त्याचं जेवण बनवायला घेतलं आहे. फुलं वगैरे तोडते, तुम्हाला दाखवते. आणि त्यानंतर मग काय काय जेवणाची तयारी केली ती दाखवते तुम्हाला. जास्वंदाला आज 2 फुलं आलीत मस्त. रोज येतं जास्वंदाला, एक तरी फुल आहे ना, रोज येतं. हे छोटंसं आहे, इकडचं जास्वंद झाड, याला छोटे फुलं येतात. आणि याला पानं वगैरे सगळे गळून गेलेत, पण याला फुलं ना भरपूर येतात. कालच गुलाबाला आलेलं. आता गुलाबाला काही लवकर कळी दिसत नाही कुठं, पण जास्वंदाला येतात. कंटिन्यू फुलं येत असतात, भारी वाटतं. आणि असं सकाळचं मस्त वातावरण फ्रेश एकदम. आपल्या चाफ्याच्या झाडाला पण खूप कळ्या लागल्यात आता, भरपूर कळ्या आहेत. आता जेव्हा फुलं येईल ना तेव्हा दाखवेल. खूप कळ्या लागल्यात चाफ्याच्या झाडाला भरपूर. रात्री उंदीर मामाने तुळस खाल्लीत माझी, आलेलं वाटतं रात्री कुठं, ते बघा हे करून टाकले, फांद्यात तिकडे करून टाकल्यात. ते मोगऱ्याचं झाड एवढं सुकलं होतं, चांगलं फुटलेत आता पुन्हा. तुळशी जेव्हा अशा फांद्या कट करून टाकल्यात. तर बघा तुम्हाला फुलं दाखवली आणि तोडून घेतली. इथं गणपती बाप्पाला एक व्हायलं, आज बाकीचे फुलं नाही आहेत. आणि इथे ह्या गणपती बाप्पाला एक व्हायलं आहे. दूध साखरेचा नैवेद्य ठेवून दिला आहे. झालं आहे सगळं. चला आता पटकन किचनमध्ये आवरावरी करून घेते. आम्हाला भाजी बनवायची ती वेगळी बनवणार आणि उशिरा बनवणार आहे, पण पहिले यशसाठी जेवण बनवते. आज पुन्हा पनीरच. या टोपामध्ये ना पीठ होतं, काल डबा भरून पीठ उरलेलं चाळून, तर मग मी ते यात पीठ मळून घेतलं. आणि टोप होता तो धुवून, म्हटले पनीर वगैरे यातच घालते, म्हणजे भावीला आणि भांडी नाही निघणार. पनीर तळून घेतलं, थोडेसे काजू पण तळून घेतले बघा, काजू पण घातले. मी कधी कधी टाकत असते, कधी नाही टाकत, पण आज थोडंसं वाटण भाजून घेतलं. यामध्ये पण थोडेसे काजू भाजले, कांदा टमाटा कोथिंबीर आलं लसूण आणि ही फोडणीला ठेवली कोथिंबीर. तर आता भाजी बनवून घेते बघा. भाजलेलं वाटण आहे, परवा बनवली कच्च्या वाटणाची. कधी कधी भाजलेलं घेते, कधी कच्चं पण वाटण घेते ताई ना. तर आता हे वाटून घेते, पनीरची भाजी बनवून घेते. मसाला वगैरे सगळं काढून ठेवलं आहे, शेंगदाणा कूट करून ठेवलं आहे, भांडं सुकं होतं तर कूट वगैरे बनवून ठेवलं आहे. पीठ चांगलं भिजते तोपर्यंत, माझे कामं होईपर्यंत. आता पटकन भाजी बनवते. आता आम्हाला नंतर मी ज्या गवारच्या शेंगा आणलेल्या आहेत त्या मस्त अशा, दीदीला आवडतं तशा त्या शेंगा बनवणार आहेत, गवारची शेंगा. आणि साहेबांना पण आवडते. तर पहिले याचं बनवून ठेवलं तर टेन्शन राहत नाही. एक बाजूला आता भात लावते आणि एक बाजूला भाजी टाकते. पनीरची भाजी झाली तयार. आज काजू घातलेले ना वाटून त्यानं, त्यामुळं वरती जास्त तरी दिसत नाही. असं पण याच्या भाजीला तेल कमीच असतं. हे झाली काजू वाटाणा पनीर सगळे मिक्स भाजी. आणि आता इकडे चपात्या करत होते एक साईडला का, आणि असं तूप लावून यशच्या चपात्यांना मी तूप लावत असते वरतून. गरम गरम येऊन खाल्लं ना तर मग जरा बरं वाटतं. आणि जर नंतरच दुपारच्याला लावून ठेवलं चपात्याच्या थोडेसे वातड होतात. मग आता येणार आहे जेवायला म्हणून असं छान एकदम खरपूस भाजायच्या, थोडेसे मिडियम गॅसवर भरपूर असं तूप लावून. आता तेल कमी खातो ना तर मुद्दा मी तूप लावते चपात्यांना, चांगल्या खरपूस भाजून देते. आणि मोठ्या मोठ्या चपात्या असतात ताईनं माझ्या, पूर्ण पातळ पोळपट दिसतोय आतला, पूर्ण पातळ असतात पण मोठ्या करतात. आणि नाजूक जर केले ना, यश बोलणं हे काय आज कोणी चपात्या केल्या, छोटी चपाती चालणार नाही त्याला. सगळं त्याला मी आता जेवायला देते, आलाय तो बघा. आता चपात्या वगैरे झालं माझं करून, यशला जेवायला देऊन पटापट सगळ्या चपात्या करून घेतल्या. दीदीला भाभीला चहा बरोबर चपाती दिली, त्यांना आवडते. तूप लावून चपाती खातात सगळे. आता हे गावाच्या शेंगा बघा, जे गावठी आणलेल्या मी काट्याच्या एकदम अशा मस्त होते, हिरवेगार. ते मी सगळ्या स्वच्छ धुवून घेतले 2-3 पाण्याने. आणि टोपामध्ये तेल ठेवले गरम व्हायला. आज या टोपात हा टोप मी आणि हे बघा असे हे मी स्मार्ट बाजारमधून घेतलेले होते. तर जे ॲल्युमिनियमचं नको म्हणून हे स्टीलचे टोपाचे जे कढाईसारखे ते मी घेतलेले. आता गवारच्या भाजीसाठी हे थोडे वेगळ्या पद्धतीने करायची. जराशी मोहरी, या भाजीला मोहरी गरजेची, आणि चमचाभर जिरं, लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर.
चांगलं परतलंय. मस्त लसणात फोडणी बसली. कोथिंबीर एकदम थोडीशी हळद आणि अर्धा चमचा इथे धना पावडर. कारण ह्या गवारच्या भाजीला धना पावडर थोडीशी घातली ना तर चांगला मस्त असं सुगंध येतो. हळद थोडीशी टाकायची. चमच्यावर मीठ घातलंय. आता हे थोडंसं शिजू देणार आहेत मी. ट्रायपॉडला जागा कमी पडते मला. ग्लासभर पाणी घालून हे शिजू दे ना थोडं मिडियम गॅसवर. आणि बाकीचं तर वाटण याचं जे आहे ते बघा, हिरवी मिरची, जिरं, लसूण, कोथिंबीर. बघा या वाटणामध्ये मी घेतले शेंगदाणे. हे सगळं पाणी घालून चांगलं बारीक करायचं आहे. म्हणजे भाजी चांगली अशी हिरवी दिसली पाहिजे. शेंगदाणे थोडीशी कमीच घेतली, जरा अशी पातळ झाली पाहिजे. एकदम घट्टसर नको आहे भाजी आज. आता जोपर्यंत या जेजुरीवर मी भाज्या आणलेल्या आहे, पालेभाज्या आहेत त्यात, या सगळ्या फळभाज्या, पालेभाज्या सगळ्यांना शेंगदाण्याचीच गरज पडणार आहे. हिरवी मिरची आणि शेंगदाणे. तर आता 8 दिवस तरी शेंगदाण्याच्याच भाज्या दिसणार. चांगलं पाणी घातलं त्याच्यामध्ये बारीक करून घेते. एकदम बारीक करायचं. बघा असं मी एकदम शेंगदाणे, हिरवी मिरची वगैरे सगळं असं बारीक पाणी घालून वाटून घेतले. पण शेंगा थोड्याशा बाकी राहिल्या अजून शिजायच्या, जरा बाकी आहे. थोडेसे अजून शिजू देणार आहेत, नाही तर माझ्या दाताखाली हे लागते. जरासं होऊ दे ना. आता झाकण नाही ठेवणार आहे, पण तोपर्यंत भात लावते. हा इंद्रायणी तांदूळ आहे. इंद्रायणी तांदळाला पाणी खूप कमी लागतं. जर जास्त चिकट पाहिजे तरच अगदी बघा पेरेभर, फक्त एक पेरेभरच आपण पाणी घालायचं. जर जास्त चिकट पाहिजे तर आणि थोडंसं टाकू शकतो. पण इंद्रायणी तांदूळ म्हटलं त्याला पाणी जास्त लागत नाही. मग सगळे बोलतात खूप चिकट होतो भात, पण आपला भात जास्त चिकट होत नाही. पाणी एकदम लिमिटमध्ये टाकते. सुरती कोलमचे अजून 1 किलो, अजून 15 किलो तरी डबा आहे. मीठ घातलं, चांगलं मिक्स करून घेतलं, नाही तर एकच जागी राहतं. त्यावर झाकण ठेवते, जे बटाटे पण उकडून जातात. म्हणजे परवा उकडलेले तर दीदीला मी दिलेले, भाजी बनवून दिलेली, डब्याला दिलेली. मग अशी लावणार होते भात, पण यश खात नाही म्हणून मी काही भात लावला नाही. आता इथे 2 शिट्या करून घेते. आता शिजले असणार. गॅस फास्ट करते. एकदम बारीक असं वाटून घ्यायचं. लाल तिखटापेक्षा आहे ना हिरव्या मिरचीची ही गावठी गवार खूप भारी लागते खायला. दीदीला आणि तिच्या पप्पाला अशी खूप आवडते. वेगळीच चव लागते याची. आणि जी इथे आपल्याला अशी ती मोठी गवार भेटते लांब लांब, तर तिला लाल तिखटातच बनवली तर तिची चव लागते. ती हिरव्या मिरचीत नाही सूट होत. अशी पातळसर भाजी. याची आहे पनीरची काढून ठेवली बघा मी. पण ही तोच खाणार. दिला तर साहेबांना फक्त रसा देणार त्यांना. आता हिला थोडीशी पोकळी येऊ देते ह्या भाजीला, आणि कुकर होते तिकडे. त्याच्या 3 शिट्या करून घेते आणि बंद करते. माझं किचनमध्ये कामं चालू होते तोपर्यंत भाभीने सफेद कपडे धुतलेत बघा. हे सगळे असे आता भंडाऱ्याचे वगैरे एवढे लागलेले होते ना, एकदम स्वच्छ झालेत बघा. आला वगैरे टाकून कॉलर बघा कसले झाले. एकदम शुभ्र काढलेत भाभीने. एकही कॉलरला कुठे डाग ठेवला नाही, काहीच नाही बघा. किती स्वच्छ झालेत. हे बनेन वगैरे पूर्ण हळदीने पिवळे झालेले. एकदम असे स्वच्छ कपडे धुतलेत. आला आणि आपलं वॅनिश वगैरे एरियलचं लिक्विड असं घालून मी सकाळी गरम पाण्यात भिजून ठेवते आणि भाभी आल्यानंतर घासती आणि मग 1.5 तासावर मशीन लावते.
जेव्हा नाही घासायची ना त्यावेळेला मी 3 तासावर लावायची. पण आता 1.5 तासामध्ये होऊन जातात बघा. एकदम सफेद मस्त काढलेत. एक काही शर्टला कुठे हळदीचा डाग नाही ठेवला भाभीने. एकदम स्वच्छ झालेत टोटली. तर एवढे शर्ट भाभीने घासून काढले. कुठल्याच याला काही असं कॉलरला डाग नाही राहिले. मस्त झालेत बघा, भारी वाटत आहेत. आणि मी असं घरातच काय टाकते, बाहेर कुठं धूळ वगैरे नको उडायला. नॉर्मल कपडे आपले बाहेर असतात, पण त्यांचे सफेद कपडे मी सगळे घरातच ठेवत असते. मग इथूनच संध्याकाळी काढून घ्यायला लागतं बघा. खिडकीतून हवा आणि पंख्याच्या हवेने पूर्ण सुकून जातात असे. आणि खूप हवा चालली, भरपूर हवा चालू आहे बाहेर बघा. झाडं किती हालत आहेत. वारं असं भरपूर चालू आहेत. वाटत नाही का असं ऊन आहेत, उन्हाळा आहेत वगैरे, काहीच नाही वाटत. तरी पण आम्ही रात्री AC लावायला लागलोत. मस्त वाटते बघा असं. तिकडे कपडे टाकले सुकायला, ते सुद्धा उडत आहे वाऱ्याने एवढे भराभर. सगळं झालेत. इथे भाभीने असं सुकायला ठेवते. पोळपट पिठाचं आपलं सगळं इकडे ठेवते. ट्रायपॉड माझं काम झालं का मी इकडे ठेवते. मग चला आता झालं किचनमधलं काम. आता कुकरच्या शिट्ट्या होत आहे आणि भाजी बारीक गॅसवर उकळते. झालं माझं. आता ट्रायपॉड आणला इकडे किचनमध्ये पूर्ण. आता काय माधुरी आलेली मैत्रीण आली, खूप दिवसातून आली ती पण, कारण तिचे पण आजोबा वारले, ती गावी होती. भाऊचे वडील वारले तर ते तेव्हा पण ते गावी होते. मग ऑपरेशन टायमाला माझं जेव्हा ऑपरेशन तेव्हा ते इथं नव्हते. मग येणंच झालं नाही. आणि माझं ऑपरेशन झालं तर माझं जाणं झालं नाही त्यांच्याकडे. असं बरेच दिवसमध्ये असाच गोंधळ चालू होता. किती दिवस येणं जाणंच नव्हतं. तर आणि तिच्या मुलाची पण शाळा, दीदीचं काम, असं सगळं बजेट बघून सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागत आहे. ती रात्री आली पण जेवली नाही. बोली जेवायला तुम्ही एकदम व्यवस्थित झाल्या ना तर. कारण भाऊंना ना माझ्याची भाजी चपाती कुठलीही भाजी असू दे भाऊंना खूप आवडती. अगदी चटणी वगैरे जरी असेल ना तरी त्यांना खूप असं फॅशनेबल जेवण नाही लागत. साधं जेवण आवडतं भाऊंना. बोललेत ना मी नंतर एक दिवस. आणि खूप चांगले ते भाऊ, म्हणजे एवढे भारी आहेत ना. खूप रात्री मी तर बेडवर, मला बोलले तुम्ही वरती बसा, मी खाली बसतो. माधुरी आणि मी वरती बसून गप्पा मारत होते आणि भाऊ खाली पाटावर बसलेले. आपल्या साहेबांसारखे खूप साधेत ते, खूप साधेत. आणि तुम्हाला मागे पण सांगितलेलं त्यांचे ज्वेलरी शॉप आहे असं. एक नाही भरपूर आहेत, पण खूप म्हणजे इतके साधे आहेत ना ते. म्हणजे असं बिलकुल कसला काही गर्व नाही, कशाचं काही नाही. इतकं हे सगळं काही असू नाही, हवेत नाही, जमिनीवर पाय आहेत भाऊंचे. खूप खूप छान आहेत स्वभावाला. माधुरी पण सेम तशीच आहे. आणि तुम्हाला मी पहिलं पण सांगितलेले, माधुरी आणि मी योगाला, आमचं योगाची टीम होती सगळ्यांची, तर आम्ही योगाला जायचो. 2010 पासून माधुरी आणि मी एकत्र आहे, तुम्हाला सांगते. पासून आम्ही योगाला जायचो. नंतर मग मला पाठीचा थोडा त्रास व्हायला लागला. डॉक्टर बोलले मग योगा नाही करायचा तुम्ही, असं शरीर लवचिक नाही बनवायचे, टणक हाडं झाले पाहिजे, असा व्यायाम करायचा. मग त्यांनी जो व्यायाम दिलेला तो कधी कधी घरात करते, कधी नाही करत. पण योगामुळे आम्ही एकत्र आलेलो आहे. तर चला आता या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.